आज आहे गुरुचरित्र पारायणाच्या समाप्तीचा दिवस. 7 दिवस कसे निघून जातात ते समजत सुद्धा नाही. तर आज मी ना स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आज समाप्तीचा दिवस आहे, त्यामुळे पुरणपोळीचा स्वयंपाक मी इथे बनवत आहे. आजच्या स्वयंपाकामध्ये पुरणपोळी, वरण भात, भजी भाजी मेथीची भाजी, कुरडई, पापडी तसेच आमरस असं काही बनवलं होतं. आणि इथे मी सारसुद्धा बनवत आहे, कारण पुरणपोळी बनवली की मग सार बनवावं लागतो. माझा मुलगा काय पुरणपोळी खात नाही. नैवेद्यासाठी मात्र मी बिना कांदा लसूणचा सार बनवते. थोडासा तो ठेवत असते आणि वरण वगैरे असतंच. यानंतर मी इथे मग पहिल्यांदा कुकर वगैरे लावून घेतला डाळीचा. यानंतर मग पोळ्यांसाठीचं पीठ वगैरे कणिक भिजवून घेतले. कणिक भिजवून ना अशी पाण्यामध्ये ठेवायची 10-1 मिनिटे, तर पोळ्या खूप सॉफ्ट बनतात. यामुळे एखाद्या वेळेस डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक आहे ना तो पण शेअर करेन. आता इथे पीठ वगैरे चाळून घेतलं आणि भजी बनवण्यासाठीचं पीठ पण मी इथे बनवून ठेवलं. आणि खरंच 7 दिवस अगदी पटकन निघून जातात, समजतसुद्धा नाही. आता मला पुढच्या महिन्याच्या पारायणाची आतुरता असणार आहे. पारायणाच्या समाप्तीच्या दिवशी ब्राह्मण जोडपं जेवू घालावं लागतं, परंतु आता ब्राह्मण काय भेटत नाही किंवा ते परान्न दोषामुळे जेवणासाठी सुद्धा येत नाहीत कुठे. त्यामुळे ब्राह्मण भोजन देणं व्हायचं नाही. परंतु काही वर्षापूर्वी ना मी कावनई येथे ब्राह्मणांना विचारलं की त्यांना मी जर पुरणपोळ्या वगैरे आणून दिल्या तर ते खातील का, तर ते हो बोलले. कारण आमचं कावनाईला खूप जाणं येणं आहे. आम्ही दर्शनासाठी तर जातच असतो, परंतु रुद्राभिषेक वगैरे पण करतो आणि आम्ही सर्व माळकरीसुद्धा आहोत. त्यामुळे कदाचित ते तयार झाले आणि त्यामुळे मला फार आनंद झाला. तेव्हापासून मी पुरणपोळ्या वगैरे बनवून तिथे नेऊन देत असते आणि ते सर्वजण खातात, याचा मला खूप आनंद होतो. अलीकडे पारायण पूर्ण झालं की एक जोडपं जेवू घालतात, परंतु गुरुचरित्रामध्ये स्पष्ट शब्दात आहे की आपल्याला ब्राह्मण जोडपंच जेवू घालायचं आहे. अन्नदान म्हणून तुम्ही इतर कोणीही जेवू घालू शकता, इतर जोडपंही चालेल. पण तुम्ही पारायण जर नियमानुसार करत असाल तर तुम्हाला ब्राह्मण जोडपं जेवू घालणं अनिवार्य आहे. आणि तसं झालं नाही तर तुम्ही इतर जोडपं जेवू घालून त्याचा उपयोग होत नाही. कारण गुरुचरित्र पारायण खूप पवित्र असं पारायण आहे आणि तुम्ही जे जोडपं जेवू घालणार आहात ते त्यासाठी सर्व बाजूनी योग्य आहे का, हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी इतर कोणतं जोडपं यावेळेस जेवू घालत नाही. इतर वेळेस अन्नदान म्हणून मी जेवू घालू शकते, पण पारायणाच्या वेळेस एकतर ब्राह्मण जोडपं हवं. नसेल तर तुम्ही नाही घातलं, गाईला पान दिलं तरीही चालेल, किंवा मग ब्राह्मण जेवण घेण्यासाठी तयार झाले तर त्यांना नेऊन देणं हा एक अगदी योग्य असा पर्याय आहे. आता तुम्ही बघू शकता इथे मी 4 नैवेद्य काढलेले आहे आणि देवघरामध्ये छोटासा एक वरती नैवेद्य दिसतो तो 5वा. 2 नैवेद्य कुत्र्यासाठी, 1 नैवेद्य गाईसाठी. छोटा नैवेद्य आहे तो देवघरासाठी आहे आणि ग्रंथासमोर जो नैवेद्य आहे तो ग्रंथासाठीचा नैवेद्य आहे. तर अशा प्रकारे मी जवळपास 5 नैवेद्य काढलेले आहेत. आणि हो, मी फक्त ब्राह्मणांसाठी पुरणपोळ्या नेत नाही, तर दर महिन्याला मी शिदा घेऊन जाते. आता शिदामध्ये त्यांना रोज लागणाऱ्या गोष्टी आहे ना त्या घेऊन जायच्या आहेत, जसं की गहू, तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, हरभऱ्याची डाळ, त्याचप्रमाणे तेल, गूळ, रवा वगैरे. त्याचसोबत मी काहीतरी भाजीपाला देते, जशी मेथीची जुडी किंवा घेवड्याच्या वालाच्या. सर्व पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे ग्रंथ हलवून घ्यायचा आहे आणि यानंतर आपण जो कलश मांडलेला आहे तो सुद्धा एकदा हलवून घ्यायचा आहे. आपण जो शिधा देत आहोत ना त्याची पण पूजा करून घ्यायची आहे, नैवेद्याची पण पूजा करून घ्यायची आहे आपल्याला. आता यात मी भाजीपाला ते ठेवलेलं नाही आहे, कारण आता जाता जाताच मी फळं आणि भाजीपाला पण घेऊन जाणार आहे. आणि पुरणपोळ्या देत असल्यामुळे 1 लिटर दूध मी गरम करून थंड करून एका किटलीमध्ये ते पण त्यांना देऊन येणार आहे. आता इथे यांनी गाईंना पण नैवेद्य वगैरे खाऊ घालून दिला. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.